आहोत। पुण्यामधल्या IT हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडी अक्षरशः खड्ड्यामध्ये गेल्याचं समोर येते। कारण हिंजवडीतील मुख्य मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। खड्ड्यांच्या या समस्येमुळे नागरिक चांगलेच हैराण झालेले आहेत। खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून आता या ठिकाणी काम करणारे अभियंते रस्त्यावर उतरले होते। या संदर्भात अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची ओळख जागतिक स्तरावर नेणारं हिंजवडी IT हब हे सगळ्यांना माहिती आहे। मात्र ही ओळख आता पुसली जाते कारण की या हिंजवडीमधली रस्त्यांची अवस्था आपण बघतोय की अशा पद्धतीने ही सगळी जी रस्ते आहेत ते खड्डेमय झालेले आहेत। त्याशिवाय या रस्त्यावर नेहमी अशा पद्धतीचं ट्रॅफिक जाम असतं आणि याच कारणाला वैतागून खरं तर हिंजवडी परिसरातील अनेक कंपन्या ज्या आहेत त्या स्थलांतरित होत आहेत। त्याचा मोठा परिणाम इथल्या ITNsवर होतोय। मानसिक ताण असतो आणि या सगळ्याला कंटाळून आता हे ITNs जे आहेत ते रस्त्यावर उतरण्याच्या पावित्र्यात आहेत, आंदोलनाचा इशारा देत आहेत। खरं तर हे मागील अनेक वर्षापासून चाललेलं आहे। इथे मेट्रो वगैरे येईल, विकास कामं होतील, पण ह्या ज्या बेसिक गरजा आहेत त्याही पूर्ण होताना दिसत। काय परिणाम होतो याचा? परिणाम असा होतो की ऑफिसमधून घरी पोहोचायला लागणारा अंदाजे वेळ जर 30 मिनिटं असतील तर फक्त या ब्रिजपासून टनलपर्यंत जायलाच आम्हाला 40 ते 45 मिनिटं लागतात। म्हणजे जो घरी जाण्याचा वेळ आहे आम्ही 30 मिनिटात जाणार होतो ते आम्हाला 1.5 ते पावणे 2 तास जातात जाण्यामध्ये। कामावर परिणाम कसा होता त्याचा तिकडे गेल्यानंतर? असं वाटतं की ह्या प्रकारच्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे एक मानसिक छळ आहे। म्हणजे माणसाने काम करून यायचं आणि 1-1.5 तास या नको असलेल्या ट्रॅफिकमध्ये घालायचं। 2017 पासून हा रस्ता असाच आहे। म्हणजे दरवर्षी थोडंफार काम होईल असं वाटतं, पण काम बिलकुल होत नाही। पर्यंत तुम्हाला लाडकी बहीण लाडका भाऊ दिसला, पण त्यांना मला वाटतं ज्यांच्यामुळे अर्थव्यवस्था सुधारली असे लाडके ITNs दिसलेले नाही। शासनाला विनंती आहे की 10 दिवसांमध्ये जर तुम्ही याच्यावर जर काही पर्याय नाही शोधला तर पूर्ण पिंपरी चिंचवडमधले जितके पर्याय असू शकतो असं वाटतं। पर्याय याच्यावर असा आहे की किवळे रावेतपासून जो रस्ता आहे तिकडनं ज्याप्रमाणे तुम्ही फ्रीवे केला आहे, सीलिंग केलं आहे, त्याप्रमाणे रावेत किवळेवरनं जर ब्रिज मार्गाने रस्ता जर नवले ब्रिजपर्यंत केलं तर हा 100 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असं मला वाटतं। पुढील सुरेश गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी। आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी कोल्हापुरात नाही, कारण कोल्हापूर शहर देखील खड्डेमुक्त करा या मागणीसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था आता रस्त्यावर उतरल्या। त्यातच पद्मराजे महिला मंडळानं खड्ड्यात बसून केक कापून अनोखं आंदोलन केलंय। आक्रमक झालेल्या या पद्मराजे महिला मंडळाच्या अध्यक्षांनी स्वतःचा वाढदिवस थेट खड्ड्यांमध्ये बसून साजरा केलेला आहे। गेली कित्येक वर्षांपासून कोल्हापूर शहरातील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, मात्र याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करतंय असा आरोप करत आंदोलन केलं जातंय। म्हणूनच काय महिलांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढत आणि केक कापून वाढदिवस साजरा केलाय। आता विशेष म्हणजे यावेळी शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गुलाब पुष्प सुद्धा देण्यात आलं। या आंदोलनाच्या ठिकाणी लावलेले फलक देखील लक्षवेधी होते। बातमी पुण्यामधल्या खेड तालुक्यात रस्त्याची दुरवस्था झाली आहे, तर वेहेळदरा इथं गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं नागरिकांसोबत विद्यार्थ्यांना सुद्धा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। तर रुग्णांना देखील खुर्चीवरून नेण्याची वेळ तिथल्या नागरिकांवर आली आहे। रस्त्यासंदर्भात प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। पुणे शहरामधील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीनं अनोखं आंदोलन केलं। शहरामधील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आणि त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर बँडबाजा वाजवून हे आंदोलन केलंय। कंत्राटदारांकडून रस्ते तयार करताना निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरल्याचा आरोपही होतोय। त्यामुळे येत्या 8 दिवसांमध्ये खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। आणि यानंतर बातमी हिमाचल प्रदेशातली, कारण हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी भूस्खलनाच्या अनेक घटना देखील घडत आहेत। तर शिमला इथं सुद्धा एका सुरंगाच्या निर्माणादरम्यान भूस्खलन झालंय। ठिठोरी नाला ते टिटेरीपर्यंत टनल बनवलं जाते। सुदैवानं हे भूस्खलन होण्यापूर्वीच टनलमध्ये कर्मचारी बाहेर आले होते आणि त्यामुळे तिथला मोठा अनर्थ टळलाय।
आणि यानंतर थेट नाशिकमध्ये जाऊयात, कारण नाशिकमध्ये जरांगेंचा झंझावात पाहायला मिळतोय। नाशिकमधील शांतता रॅलीपूर्वी मनोज जरांगे यांनी शिर्डीत साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि यावेळेस मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी साईबाबांनी सरकारला सद्बुद्धी द्यावी असं साकडं त्यांनी घातलेलं आहे। यावेळेस मनोज जरांगे यांनी प्रवीण दरेकरांवर देखील निशाणा साधलाय आणि त्यांना मराठा समाजाचा आक्रोश कळणार नाही, त्यामुळे दरेकरांनी 12 महिने आंदोलनाला बसावं, मगच त्यांना हा आक्रोश काय आहे ते कळेल असं जरांगे म्हणाले। तर आम्ही नारायण राणेंचा सन्मान करतो, मात्र त्यांच्या पोराला किंमत देत नाही असंही म्हणत जरांगेंनी निलेश राणेंवर टीकास्त्र डागले। आमदार होणाऱ्याला समाजाचा आक्रोश नाही कळायचा आणि त्याला मी काय करतो हे कळणार बी नाही, त्याची पुरी हयात जाईल। कारण फडणवीसचे नाही हातात टेकले तर हे कोण आहे, हे कोण आहे, हे लोकांच्या मतावर मराठ्यांच्या मतावर निवडून येणारं हे आमदार होणारं, मराठ्यांच्याच आमदारांचे मतं घ्यायचे म्हणजे याला नाही कळणार। ते पागल झालेले, त्याला काहीच कळणार नाही आमचा म्हणणं काय आहे, आमचं आंदोलन कशासाठी आहे। 12 महिने बस बरं म्हणा तू आंदोलन करीत, मग तुला कळत। 11 महिने झाला आम्हाला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देतो म्हणलं, 4 दिवसात केसेस मागं घेऊ म्हणले होते, आज 12 महिने होते 29 तारखेला। यांचे लई सरळ भूमिका आहे का, ते तर नाही तर जो धडाचे जनतेला माहिती आहे ना त्यांनी वाटोळं केलं आहे म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना, तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारांचे निघालात। महाविकास आघाडी नाही, मंत्री नाही, भंत्री नाही, कोणीच नाही, सरकार नाही, कोणी नाही, यांना फक्त मराठ्यांचं वाटोळं करायचे आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची। पण जे जे मराठ्याचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत ना, त्यांचा मराठी ह्यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे। तर मनोज जरांगे यांनी विविध जिल्ह्यांमधून काढलेली जनजागृती शांतता रॅलीचं आता नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात येत आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आपण नाशिकमधली पाहतो। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत आहेत। थेट हरीशकडे जाऊया। हरीश, आज नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप होतोय आणि नुकतंच जरांगेंचं सुद्धा स्वागत केलं जातंय, काय अपडेट्स आहेत सध्या तिथले? मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचं करायचं काय? मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचं करायचं काय? अरे जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, अखंड महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। आणि शहरातून त्यांची जी रॅली आहे ती निघणार आहे। या रॅलीमध्ये मराठा बांधव आहेत ते सहभागी होणार आहेत। भुजबळांचा बालेकिल्ला असलेला या सगळ्या परिसरामध्ये मनोज जरांगे यांची सभा होत असल्यानं कुठेतरी या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण आपण जर बघितलं तर सातत्यानं भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये वाद प्रतिवाद होताना दिसत आहेत। आव्हान प्रति आव्हान एकमेकांना दिले जात आहे, त्यामुळे आज जरांगे यांची सभा या ठिकाणी होते आणि काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। काय आंदोलकांशी आपण बोलूया। आज जरांगेंचं आज या ठिकाणी सभा होते, काय उत्साह आहे? उत्साह फार जोरदार आहे आणि जे आरक्षणाला विरोध करणारे इथले स्थानिक मंडळी यांनी आता यापुढे विरोध थांबवावा, कारण भारतीय राज्यघटनेनुसार मराठ्यांना जे आरक्षण आहे हे 100% मिळणारच आहे। 50% आम्ही ओबीसी वर राहणार, कारण कुणबी हा ओबीसी आहे आणि त्यामुळे भेदभाव करण्याचं काही काम नाहीये। आम्ही आमचं आरक्षण मिळवणारच कोणत्याही परिस्थितीमध्ये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार सुद्धा सगळे सोयऱ्यांचं रिझोल्युशन पास केलेलं आहे। तर सगळे सोयऱ्यांचं रिझोल्युशन पास केलं आहे तर त्याला मान्यता देणं हे सुद्धा सरकारचं काम आहे। तुम्हाला काय अपेक्षा रस्ता बंद करून टाकला तर रॅली काढायची कशी मला ते सांगा। 2 दिवसांपूर्वी भुजबळ साहेब म्हणाले सोडून बाकी सगळे लोक मध्ये या, जरांगे पाटलांना आव्हान केलं त्यांनी, रस्त्यावरचे सगळे लोक तुम्ही नाही का 8 आमदार निवडून आणून दाखवा। आता मराठे काय करणार आहे हे सगळं आणि मराठे करून काही वयोवृद्ध अनेक वर्ष झाले तुम्ही शेती करतायत, कुणबी आहात, तरी लाभ मात्र मिळत नाहीये। इथं लाव सेंटरला मध्ये गाडी, आम्हाला गरीबाला आरक्षणाचा लाभ नाही। अरे सरकारला गाडी बसून समोर, गरीबाचे मुलं शिक्षण करून नोकऱ्या नाहीये, त्यांना सुविधा नाहीये। आज गरिबांची कंडिशन खराब झालेली आहे। आज त्यांना नोकरीला लाभ मिळावा, त्यांना आरक्षण मिळावा। आज गोरगरीब शिक्षण नाहीये, याच्याकडे
आमचा जरांगे साहेब जातीने छत्रपती बनून मराठ्यांसाठी उभा आहे. त्याच्यात हे बाकी चमचे आहे, ते चमचे गोंधळ घालताय. त्यांना सरकारने दूर करावा, त्या भामट्यांना दूर करावा आणि आरक्षण गरिबाला मिळवून द्यावा ही आमची इच्छा आहे. हे लोक आहेत ना बाकीचे ज्यांना तेव्हा मराठीला गरज नाही, त्यांना दूर करावं सरकारने आणि गरिबाला आरक्षण मिळवून द्यावा. सरकारने हा विचार करावा, हे आमची इच्छा आहे. आपण बघितलं तर अतिशय संतप्त अशा या सगळ्या आंदोलकांच्या भावना आहेत आणि जरांगेंचं आगमन काही वेळात या ठिकाणी होणार आहे. इथून जी रॅली आहे ती पश्चिम पेठेतल्या रविवार कारंजा मार्गे CBS या ठिकाणी पोहोचेल आणि जरांगेंचा त्या ठिकाणी सगळ्यांशी संवाद साधणार आहे. अगदी बरोबर आहे हरीश आणि त्यामुळे तिथले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू आपण. हे थेट